नमस्कार, शारदाज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून बनणारी पापडी बनवणार आहोत। हे बघा, आपल्या गव्हाच्या पापड्या तयार आहेत। तुम्ही याला पिकनिकमध्ये किंवा स्नॅक म्हणून खाऊ शकता। हे बघा किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत। त्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेऊ। थोडीशी सोप बारीक करून घेऊया। जिरंही बारीक करून घेतला आपण। थोडासा ओवा, मीठ आणि लाल तिखट आणि थोडासा कोथिंबीर आणि अर्धा चम्मच तीळ। आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यावर असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं पुन्हा। हे बघा, पूर्ण मिक्स झालं आहे। आता आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला हा उंडा घट्ट भिजवून घ्यायचा आहे। ही पापडी एकदम अशी खमंग होते आणि 1-1.5 महिना टिकते। थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आपला उंडा भिजून झालेला आहे। आता आपल्याला याला अर्धा घंटा रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे, कारण की आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, त्याला फुगायला टाइम लागतो। तरच आपल्या कुरकुरीत अशा पापड्या होतील। आता आपण याच्यावर झाकण ठेवून अर्धा घंटा रेस्ट करण्यासाठी ठेवूया। हे बघा, आपल्या उंड्याला अर्धा घंटा झालेला आहे मुरत ठेवायला। तर याचे आपण असे गोळे बनवून घेऊया। आपण याचे मोठाला गोळे बनवून घेऊया। हे बघा, आपण पोळी लाटून घेतलेली आहे। पतली पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण याचे वाटीने किंवा गिलासाने असे गोल गोल करून घ्यायचे आहेत। आता हे आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये। आता आपण सगळे या पद्धतीने बनवून घेऊया। हा राहिलेला उंडा थोडा घट्ट होतो, तर त्याला थोडंसं जास्त तेल लावून लाटून घ्यायचं। बघा, या पद्धतीने आपण सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत। बघा किती छान पतल्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण याला तळून घेऊया। हे बघा, आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आता आपण याच्यामध्ये थोडंसं टाकून बघूया गरम झालंय का नाही। हे बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया। आपल्याला फक्त 4 टाकूनही काढून घ्यायचे आहे। गॅस कमीच राहू द्यायचा आहे। कमी गॅसवर अशा कुरकुरीत होतात। आता याला आपण पलटून घेऊया। फुल गॅसवर केल्या तर त्या पुरीवाणी फुगतात आणि कमी गॅसवर अशा कडक होतात मस्त। हे बघा, आता आपण याला काढून घेऊया। आता आपण अशाच पद्धतीने सगळं काढून घेऊया। हे बघा, आपल्या गव्हाच्या पापड्या तयार आहेत। तुम्ही याला पिकनिकमध्ये किंवा स्नॅक म्हणून खाऊ शकता। हे बघा किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत। तुम्हाला आवाज येते असेल, नाही तर असं बघा, किती छान आवाज येत आहे याचा। बघा, आणि तोंडात टाकलं की पाणी होणारे अशा येतात। तर नक्की बनवून बघा तुम्ही बी।